गुड मॉर्निंग. नमस्कार. मी प्रतीक्षा कुलकर्णी. कलाकारीच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओंना दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. आज आपण नेक्स्ट TLM बघणार आहोत. TLM मीन्स टीचिंग लर्निंग मटेरियल. तर आज आपण मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ ही जी महिने आहेत फाल्गुनपर्यंतचे त्याचं TLM आपण बनवून घेणार आहोत. तर या TLMसाठी लागणारे साहित्य आहे मार्कर पेन, क्राफ्ट पेपर, तुमच्या चॉईसनुसार तुमच्या आवडत्या रंगांचे, फेविकॉल, पुठ्ठा, कात्री, आईस्क्रीम स्टिक. सो लेट स्टार्ट करूया आपण आजचं नवीन TLM मराठी महिन्यांचे TLM. मराठी TLM बनवण्यामागचा हा उद्देश असा की बऱ्याचदा जानेवारी ते डिसेंबर हेच सगळेजण मराठी महिने समजतात, म्हणजे कॅलेंडरवर लिहिलेले असतात म्हणून. पण कॅलेंडरवर चैत्र ते फाल्गुनपर्यंतचे मराठी महिनेसुद्धा लिहिलेले असतात. ते बऱ्याचदा नावं माहीत नसतात. अशा वेळेस हे TLM उपयुक्त असतं. आपण हे क्लासमध्ये घरीसुद्धा लावू शकतो. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले हा असा छोट्या साईजचा पुठ्ठा कापून घ्यायचा. असे आपण 12 पुठ्ठे कापून घ्यायचे आहेत आणि याला क्राफ्ट पेपर जो असतो तो लपेटायचा आहे. एका क्राफ्ट पेपरमध्ये 3 पट्ट्या तयार होतात. त्याप्रमाणे आपल्याला 3 चौक 12 मीन्स 4 क्राफ्ट पेपर लागतील. म्हणजे तुमचं काम कमी याच्यात जास्त काम होईल. क्राफ्ट पेपर कट करताना असा त्याला 3 भागात मोडून घ्यायचा, म्हणजे ते ॲज इट इज एका लाईनमध्ये येतील आणि ज्यामुळे ते समान मापाचे कापले जातील. मी या प्रकारे 3 एका साईजच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहे. आता तुम्ही तुमच्या रंगाच्या चॉईसनुसार क्राफ्ट पेपर यूज करू शकता. आता आपण या पुठ्ठ्याला स्टिक करून घेऊया. ही पट्टी याच्या मधोमध सेंटरमध्ये स्टिक करायची आणि खालचा भाग, वरचा भाग हा आणि या बाजूचा हे आपण ज्याप्रमाणे पुस्तकाला कवर करतो किंवा गिफ्ट रॅप करतो त्याप्रमाणे त्याला स्टिक करून घ्यायचं, म्हणजे एक परफेक्ट असा शेप त्याला येईल. पुठ्ठ्याला या पद्धतीने मी क्राफ्ट पेपर स्टिक करून घेतलेला आहे. आता खालचा भाग वरच्या दिशेने आणि ॲज इट इज वरचा खालच्या दिशेने असं आपण स्टिक करून घ्या आणि एक छोटीशी नंबर प्लेटप्रमाणे महिन्याची नंबर प्लेट आपण तयार करून घेऊया. तर या पद्धतीने बघा ही क्राफ्ट पेपर स्टिक झालेला आहे आणि एकीकडून इथे लिहिण्यासाठी एक बेस तयार झालेला आहे. तर असे आपल्याला बाकीचे 11सुद्धा आपण बनवून घेऊया वेगवेगळ्या रंगामध्ये आणि वेगवेगळ्या मार्करने त्यावर आपण महिन्यांचे नावं लिहून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की मी अशा पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ही आईस्क्रीम स्टिक आपल्याला मधोमध इथे स्टिक करायची आहे, ज्यामुळे आपल्याला ते हातामध्ये पकडता येईल. आणि टीचर्ससाठी एक उपयुक्त गोष्ट म्हणजे ते आपण आपल्याला मुलांना शिकवू शकतो किंवा खेळ करताना ॲज अ ॲक्टिव्हिटी बेस जेव्हा शिकवायचं असेल त्यावेळेस आपण हे प्रत्येक मुलांच्या हातामध्ये देऊ शकतो, तेव्हा यूज होईल. तर तुम्ही बघू शकता की इथे मी आईस्क्रीम स्टिक केलेली आहे ॲज इट इज सेंटरमध्ये, ज्यामुळे आपल्याला ते हातात पकडता येईल आणि शिकवताना ॲक्टिव्हिटीज बेस शिकवायचं असेल तेव्हा मदत होईल. सो आता आपण यावर महिन्यांची नावं लिहून घेऊया. 12 महिन्यांची 12 नावे. तर तुम्ही बघू शकता इथे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन असे मी 12 मराठी महिन्यांचे नावं लिहून घेतलेले आहे. या पद्धतीने हे आजचे TLM तयार झालेले आहे आणि हे दिसायला फार सुंदर दिसतं. आज आपण मराठी महिन्याचं TLM पाहिलं. यापुढे काही संख्यांचे TLM असतील तर काही वेगळ्या पद्धतीचे TLM मी घेऊन येणार आहे आणि सोबतच पुढे मराठीचे क्लासेससुद्धा सुरू करणार आहे. सो तुमचं काय मत आहे यावर
कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.